विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण टेलिग्रामवर केमिस्ट्री पेपर फर्स्ट म्हणजे सेक्शन ए मधील सोल्युशन आणि सॉलिड स्टेट ह्या दोन टॉपिकची माहिती घेतली. याच्यानंतरचा आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. त्यानंतरचा टॉपिक आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. सुरुवातीला आपण बघू की केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे काय किंवा कशाला केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणायचं. केमिकल थर्मोडायनामिक्सच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with transformation of heat energy into different forms of energy. Thermodynamics is branch of science. जसं आपल्या सायन्समध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी असेल, तसंच थर्मोडायनामिक्स ही पण एक केमिस्ट्रीची ब्रँच आहे. मग ह्या सायन्सची ब्रँच आहे तर मग ह्या सायन्सच्या ब्रँचमध्ये कशाचा अभ्यास केला जात आहे, तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट एनर्जी इनटू डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. हीट एनर्जी ट्रान्सफर होणार वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये एनर्जीच्या. त्याचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं असतंय थर्मोडायनामिक्स. आता हीट एनर्जीशी रिलेटेड दोन वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनचा प्रकार आपण 11वीला पाहिलेला आहे केमिकल इक्विलिब्रियम मध्ये, एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे आपल्याला माहित आहे द रिॲक्शन इन विच heat energy is evolved. The reaction in which heat energy is evolved is called exothermic reaction. दुसरा रिएक्शनचा प्रकार आहे एंडोथर्मिक रिएक्शन. The reaction in which heat energy is absorbed किंवा heat energy is gained is called as endothermic reaction. मग ती जे एनर्जी आहे हीट एनर्जी, त्या हीट एनर्जीचं रूपांतर वेगवेगळ्या फॉर्म्स मधल्या एनर्जीमध्ये होणार. ते वेगवेगळे फॉर्म्स कोणते एनर्जीचं, तर त्याच्यामध्ये येते लाईट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, ह्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये एनर्जीचं रूपांतर होणार कोणत्या एनर्जीमधून, तर हीट एनर्जीमधून. तर याचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं असतंय थर्मोडायनामिक्स. आता एनर्जी म्हणजे माहित आहे आपल्याला कॅपॅसिटी टू वर्क. एखादं काम करण्यासाठी आपल्याला जी काही एनर्जी लागत असते, एखादं काम करण्यासाठी आपल्याला जी काही कॅपॅसिटी लागत असते काम करण्यासाठी त्याला म्हणतो आपण एनर्जी. म्हणून एनर्जी मीन्स कॅपॅसिटी टू वर्क किंवा कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. हे झालं थर्मोडायनामिक्स. मग थर्मोडायनामिक्स नंतर आपल्याला माहित पाहिजे आपल्या टॉपिकचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. आता केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, तर केमिकल थर्मोडायनामिक्स कशाची ब्रँच झाली, तर थर्मोडायनामिक्सची ब्रँच झाली. केमिकल थर्मोडायनामिक्स हे थर्मोडायनामिक्सची ब्रँच झाली. मग त्या केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर विच डील्स विथ एनर्जी चेंजेस इन केमिकल रिॲक्शन. म्हणून केमिकल थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन झाली इट इज ब्रँच ऑफ थर्मोडायनामिक्स. which deals with energy changes in chemical reaction.
Energy changes in a chemical reaction is called as chemical thermodynamics. मग आता केमिकल रिॲक्शन म्हणजे माहित आहे आपल्याला, a chemical reaction in which reactant reacts to produce product किंवा a process in which reactant react to produce product is called as chemical reaction. आपल्याला माहित आहे रिॲक्टंट माहित आहे, प्रोडक्ट माहित आहे. समजा ही एक रिॲक्शन आहे, कन्सिडर इमॅजिनरी रिॲक्शन. आता ह्या ए रिॲक्शन मध्ये ए हा रिॲक्टंट आहे, जो केमिकल रिॲक्शन मध्ये सहभागी होत असतो त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो. त्याच्यापासून जे तयार होतो त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. आणि ज्या प्रोसेसमध्ये रिॲक्टंट रिॲक्ट होतो आणि प्रोडक्ट तयार होतो त्याला म्हणतो आपण केमिकल रिॲक्शन. म्हणून केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? इट इज ब्रँच ऑफ थर्मोडायनामिक्स विच डील्स विथ एनर्जी चेंजेस इन अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस एनर्जी चेंज होते, ते चेंज झालेल्या एनर्जीचा अभ्यास करणारी जी केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्समध्ये जी ब्रँच आहे त्या ब्रँचला म्हणायचं असते केमिकल थर्मोडायनामिक्स. आता हे बघितलं आपण थर्मोडायनामिक्स आणि केमिकल थर्मोडायनामिक्स. याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स. ह्या थर्मोडायनामिक्सच्या काही मर्यादा आहेत, त्याला लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हटलं जाते. मग त्याचे कोणकोणते लिमिटेशन्स आहेत? तर अशा एकूण 5 लिमिटेशन्स आहेत. देअर आर 5 लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स. मग ते कोणकोणते आहेत? तर थर्मोडायनामिक्सचं पहिलं लिमिटेशन आहे, थर्मोडायनामिक्स इज ओनली अप्लिकेबल फॉर मॅक्रोस्कोपिक बॉडीज. थर्मोडायनामिक हे फक्त मॅक्रोस्कोपिक बॉडीशीच अप्लिकेबल आहे. मॅक्रोस्कोपिक बॉडीज म्हणजे जे लार्ज स्केलमध्ये ज्याला मोजलं जातं, लार्ज प्रपोर्शन मध्ये ज्याला मेजर केलं जातं त्याला म्हणलं जातंय मॅक्रोस्कोपिक बॉडीज. मग आता हे लार्ज स्केल मध्ये कोण आहे? तर फॉर एक्झाम्पल टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, सरफेस टेन्शन असेल, विस्कोसिटी असेल, हे जे प्रॉपर्टीज असतात ह्या प्रॉपर्टीज ह्या लार्ज स्केल मधल्या प्रॉपर्टीज असतात. मग ह्या लार्ज स्केल मधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्रॉपर्टीज ह्या लार्ज स्केल मध्ये मेजर केल्या जातात, लार्ज स्केल मध्ये मोजल्या जातात, अशा प्रकारच्या प्रॉपर्टीजला म्हणायचं मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज किंवा मॅक्रोस्कोपिक बॉडीज म्हणायचं. आणि त्यांच्याशीच थर्मोडायनामिक हे लिमिटेड आहे. मग ज्या प्रॉपर्टीज लार्ज स्केलमध्ये आहेत त्यांच्याशीच रिलेटेड थर्मोडायनामिक आहे, त्यांच्याच बॉडीशी रिलेटेड. मग जे मायक्रोस्कोपिक आहे तर त्यांच्यासाठी ते अप्लिकेबल नाही. म्हणून काय म्हणलं जाते? थर्मोडायनामिक इज नॉट अप्लिकेबल फॉर मायक्रोस्कोपिक बॉडीज. थर्मोडायनामिक इज नॉट अप्लिकेबल फॉर मायक्रोस्कोपिक बॉडीज. आता मायक्रोस्कोपिक बॉडी म्हणलं की आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, पोझिट्रॉन्स असेल, मिझॉन्स असेल, हे जे काही मायन्यूट स्मॉल बॉडीज असतात यांच्यासाठी थर्मोडायनामिक्स नाही. थर्मोडायनामिकचं तिसरं लिमिटेशन आहे, इट डज नॉट टेल्स अबाउट मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचं जे काही मेकॅनिझम असतं त्या केमिकल रिॲक्शनच्या मेकॅनिझम बद्दल थर्मोडायनामिक मध्ये काहीच सांगितलं जात नाही. नंतरचं थर्मोडायनामिकचं लिमिटेशन्स आहे, इट डज नॉट टेल्स अबाउट रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन बद्दल सुद्धा थर्मोडायनामिक्स मध्ये काहीच माहिती सांगितली जात नाही. रेट ऑफ रिॲक्शन कशाला म्हणायचं हे 11वीला आपण केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक मध्ये पाहिलं. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी रिॲक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम इज कॉल्ड एज रेट ऑफ रिॲक्शन. तर त्या केमिकल रिॲक्शनच्या रेट बद्दल सुद्धा थर्मोडायनामिक्स मध्ये काहीच सांगितलं जात नाही. शेवटचं लिमिटेशन्स आहे, इट डज नॉट कन्सिडर टाइम फॅक्टर. वेळेला इथं काही मर्यादा नाही. हे आहेत एकूण 5 लिमिटेशन्स आहेत. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मध्ये बघायचं नंतरचा भाग आपल्याला कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचे एकूण 3 कन्सेप्ट आहेत.
there are three concepts of thermodynamics. First one is system, second one is surrounding, and third one is boundary. There are three concepts of thermodynamics: system, surrounding and boundary. आता बघू आपण सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय आणि बाउंड्री म्हणजे काय. आता हे आपलं एवढं मोठं निसर्ग आहे, एवढं मोठं युनिव्हर्स आहे. ह्या एवढ्या युनिव्हर्समध्ये कुठं टेम्परेचर किती आहे, कुठं प्रेशर किती आहे, कुठं व्हॉल्यूम किती आहे, सरफेस टेन्शन किती आहे, विस्कोसिटी किती आहे, या सगळ्याचा अभ्यास करणं आपल्याला शक्य आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागते तर थर्मोडायनामिकचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट अशी जागा निवडावं लागते, विशिष्ट असा पोर्शन सिलेक्ट करावा लागतो. तो सिलेक्ट केलेला जो काही पोर्शन असतो त्या पोर्शनला म्हणायचं असते सिस्टीम. समजा हे पोर्शन आपण सिलेक्ट केलं तर ह्या पोर्शनला म्हणायचं असते सिस्टीम. मग सिस्टीम म्हणजे काय, द पोर्शन ऑफ द युनिवर्स chosen to study the thermodynamic properties is called system. The portion of the universe chosen to study the thermodynamic property is called as system. थर्मोडायनामिकच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यासाठी चूज केलेली, सिलेक्ट केलेली, निवडलेली जी काही जागा असते त्या जागेला म्हणायचं असते सिस्टीम. समजा आपण ही एवढी जागा सिलेक्ट केली आहे थर्मोडायनामिकच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यासाठी. इथं किती टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे काय याचा अभ्यास करण्यासाठी, तर ह्याला म्हणायचं असते सिस्टीम. म्हणून सिस्टीम म्हणजे द पोर्शन ऑफ द युनिवर्स चूजन टू स्टडी द थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज सिस्टीम म्हणायचं. हा झाला थर्मोडायनामिकचा पहिला कन्सेप्ट. दुसरा कन्सेप्ट आला सराउंडिंग. आता सराउंडिंग कशाला म्हणायचं तर निवडलेली जागा सिस्टीम आहे, तर सिस्टीमला सोडून राहिलेली जी काही जागा असेल त्या जागेला म्हणायचं असते सराउंडिंग. द पोर्शन एक्सक्लुडिंग सिस्टीम, the portion of the universe excluding system is called surrounding. सिस्टीमला वगळून राहिलेली जी जागा असते, आता या सिस्टीमच्या सभोवतालची, ह्या जागेला म्हणायचं असते सराउंडिंग. हे झालं सराउंडिंग. तिसरा कन्सेप्ट आला बाउंड्री. सिस्टीमला आणि सराउंडिंगला जे सेपरेट करत असते त्याला म्हणायचं असते बाउंड्री. द पोर्शन विच सेपरेट्स system and surrounding. The portion which separates system and surrounding
is called boundary. ही जी रेषा ओढलेली आहे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, हा जो चौकोन आहे, ह्या रेषेला म्हणायचं असतंय बाउंड्री. जी रेषा कुणाला सेपरेट करायला आहे, तर सिस्टीमला आणि सराउंडिंगला. हे झालं बाउंड्री. असे एकूण 3 कन्सेप्ट आहेत थर्मोडायनामिक्स. सुरुवातीला हा एवढा भाग थर्मोडायनामिक्सचा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा. ह्याच्यानंतरचा भाग आपण ह्याच्यानंतरच्या क्लिपमध्ये पाहू. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवायचं? टॉपिकचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. केमिकल थर्मोडायनामिक्स च्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे थर्मोडायनामिक्स म्हणजे काय. तर थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, तर इट इज ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट एनर्जी इंटू डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक्स. नंतर बघायचं त्याच्यात थर्मोडायनामिक्स मध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स. मग केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे काय झालं, तर इट इज ब्रँच ऑफ थर्मोडायनामिक्स विच डील्स विथ एनर्जी चेंजेस इन केमिकल रिॲक्शन, त्याला म्हणायचं केमिकल थर्मोडायनामिक्स. नंतर लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचं लिमिटेशन आहे इट इज ओनली अप्लिकेबल फॉर मायक्रोस्कोपिक बॉडीज, not applicable for microscopic bodies, not tells about mechanism of reaction, not tells about rate of reaction, not consider time factor. असे 5 लिमिटेशन्स आहेत. नंतर कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्स. 3 कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्स: सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री. सिस्टीम म्हणजे पोर्शन ऑफ युनिवर्स chosen to study thermodynamic property. Surrounding portion of universe excluding system is called as surrounding. Boundary, the portion which separates system and surrounding is called as boundary. ठीक आहे. बाकीचं राहिलेला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.